नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल उद्योगशील शेतकरीवर। तर आजचा आपला विषय आहे, शेतीत AI गेम चेंजर ठरणार का? भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण आज आपल्याला शेतीत अनेक मोठी आव्हाने उभी आहेत, जसे की हवामानात बदल, अनिश्चित पाऊस, वाढता खर्च, कीड व रोग, बाजारभावातील चढ-उतार आणि मजुरांची कमतरता। पण आज भारताच्या शेतीसाठी एक ऐतिहासिक क्षण घडलेला आहे, कारण मुंबई येथे 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी AI इम्पॅक्ट समिट 2026 उत्साहात पार पडलेले आहे। जर भारतात पुढील कोणती कृषी क्रांती असेल तर ती AI मुळे घडणार हे नक्कीच। या परिषदेत सांगितले की AIच्या मदतीने भारतीय शेतकऱ्यांना तब्बल 70,000 कोटी रुपयांचा आर्थिक फायदा होऊ शकतो। भारतात सुमारे 14,000 कोटी शेतकरी आहेत। प्रत्येकाच्या मागं आपण 5,000 रुपये जरी वाचवले तर देखील हा पूर्ण आकडा 70,000 कोटी इतका जाऊ शकतो। AIचा फायदा असा आहे की आपल्याला हवामानात जे काही बदल झालेले आहेत, कोणती कीड आली तर त्याला आपण लवकर आधीच आळ घालू शकतो आणि कोणते पीक कधी लावायचे हे आपल्या शेतकऱ्याला लवकरच समजेल, याचा आपल्याला AIचा फायदा होऊ शकतो। AI तंत्रज्ञानामुळे आपल्याला हवामानाचा अचूक अंदाज, कीड व रोग पडल्यास वेळेस नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, कोणती खते कधी द्यायचे, कोणते औषधे कसे वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे हे सगळे आपल्याला वेळीच कळेल आणि आपल्याला बाजारभाव देखीलही कळतील। कोणत्या वेळी कसा बाजारभाव असेल त्यानुसार आपल्याला ते पीक ठेवायचे की ते आपल्याला बाजारात विकायचे हे देखील आपल्याला कळेल। याच्यामुळे शेती नक्कीच शाश्वत आणि फायद्याची राहील। सरकारने विकसित केलेले ॲग्रीपरम हे AI मॉडेल भारतीय 22 भाषेत कार्यरत आहे। आता AI थेट मराठी, हिंदी, भोजपुरी, कन्नड ह्या भाषेत आपल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। ड्रोन, सॅटेलाइट आणि AIच्या मदतीने आपण माती प्रशिक्षण, तसेच पीक आरोग्य तपासणी आणि अचूक शेती नियोजन करणे शक्य आहे। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महाॲग्री AI धोरणाअंतर्गत 500 कोटीची गुंतवणूक डिजिटल शेतीसाठी नक्कीच मोठी क्रांती ठरणार आहे। ही परिषद केवळ चर्चा नाही, तर भारताच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारी एक नवी दिशा आहे। शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। AI मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, धोके कमी होतील आणि भारत जागतिक स्तरावर आघाडीवर जाईल, कारण शेती केवळ ही परंपरा नाही तर भविष्याची तयारी आहे। शेती ही प्रत्येक घराशी व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असलेले क्षेत्र आहे। शेती आधुनिक झाली तर शेतकरी समृद्ध होईल, शेतकरी समृद्ध झाला तरच देश प्रगत होईल आणि या सर्वांचे व्यवस्थित व्यवस्थापन आणि व्यवस्थित नियोजन केले तर AI नक्कीच भारतीय शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकतो।